हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. कंपाऊंड इंटरेस्टचा आज आपण टॉपिक पाहणार आहोत स्टुडंट, ज्याला आपण मराठीत बोलतो चक्रवाढ व्याज. ठीक आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू कंपाऊंड इंटरेस्टचा जो काही फॉर्म्युला आहे ते पाहून घेऊयात आणि कंपाऊंड इंटरेस्ट अंडरस्टँड करून घेऊयात. यामध्ये जेव्हा किंवा आपण कंपाऊंड इंटरेस्ट स्पेसिफिकली डिस्कस करतो तर हे एक्झाम्पल मी तुम्हाला परत रिपीट करेल, जे की आपण सिम्पल इंटरेस्टमध्ये पाहिलं होतं. समजा तुमच्याकडे आहेत 100 रुपये. ठीक आहे, तुमच्याकडे आहेत 100 रुपये आणि तुम्ही हे उदाहरणी दुसरं तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला बॉरो करायला दिले किंवा प्रोव्हाइड केले सिम्पली. ठीक आहे, तुमच्या मैत्रिणी तुमच्याकडून जेव्हा 100 रुपये बॉरो केलेत किंवा आपण घेतलेत पैसे, ठीक आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सिम्पली सांगितलं की तू 100 रुपये तर मला परत करच. ठीक आहे, पण काय कर, प्रत्येकी वर्षी तुम्हाला एका पर्टिक्युलर रेटनी किंवा दरानी व्याज पण दे, किंवा याला आपण काय बोलू शकतो स्टुडंट, इंटरेस्ट पण दे. ठीक आहे, आपण सिम्पल इंटरेस्टमध्ये पाहिलं होतं. समजा आपण 10%चा इंटरेस्ट रेट जर किंवा व्याजचा दर आपण फिक्स केला तर 100 रुपये तर भेटणारच आहेत, प्लस एक्स्ट्राचे 10 रुपये प्रत्येकी वर्षी भेटणार आहेत. समजा हा पहिला वर्ष आहे, सो पहिल्या वर्षी तुम्हाला काय भेटेल स्टुडंट, 110 रुपये भेटतील. दुसऱ्या वर्षी परत तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत आणि तुम्हाला परत किती भेटतील स्टुडंट्स, 110 झाले होते त्याचे अजून परत 10 रुपये वाढा, म्हणजे तुम्हाला इथे किती भेटतील, 120 रुपये. तिसऱ्या वर्षी 130 रुपये, अशा पद्धतीने. पण चक्रवाढ व्याज हे एक्झॅक्टली उलटं असतं. आपण इथे काय केलं स्टुडंट, जेव्हा सिम्पल इंटरेस्ट फाइंड करत होतो, ठीक आहे, जेव्हा आपण सिम्पल व्याज एक पर्टिक्युलर रेटनी फिक्स केलेलं जे आहे त्याच्या थ्रू जेव्हा आपण कॅल्क्युलेट करत होतो तेव्हा आपल्याला समजलं की 100 रुपयावरती जेव्हा 10% दर आपण फिक्स केला तेव्हा प्रत्येकी वर्षी 10 रुपये भेटत चाललेत आपल्याला. पण चक्रवाढ व्याज इज नॉट लाईक दिस. ह्याचं कम्प्लिटली वेगळं असतं. चक्रवाढ व्याज काय असतं पहा. समजा परत तुम्ही आता एखाद्या व्यक्तीकडून 100 रुपये जे आहे उधारी घेतलात. ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल स्टुडंट, आधी तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की दर किती आहे. समजा मी म्हणेल की तुम्ही 10%च्या दराने व्याज घेतलात. ओके, 10%च्या दराने अमाऊंट घेतलात. ठीक आहे, व्याज किती फिक्स आहे, त्याचा रेट किती फिक्स आहे तुमचा, 10%चा. तर पहिल्या वर्षी स्टुडंट तुम्हाला 100 रुपये तर त्या व्यक्तीला द्यावे लागतील, प्लस 100 रुपयेचे 10% म्हणजे किती, 10 रुपये, म्हणजे 110 रुपये तुम्हाला पहिल्या वर्षी त्या व्यक्तीला द्यावे लागतील. म्हणजे एक्स्ट्राचे किती रुपये देतात स्टुडंट तुम्ही, 10 रुपये एक्स्ट्राचे तुम्ही द्यायला लागलात. तुम्हाला 100 द्यायचे होते, त्याचे 10% एक्स्ट्रा वाढून दिलात तुम्ही, म्हणजे 110. जस्ट लाईक सिम्पल इंटरेस्ट. पण स्टुडंट ह्याच्यानंतर चेंज होतात गोष्टी. पहा, परत तुम्हाला 10% द्यायचे आहेत, पण यावेळेस कशाचे 10% स्टुडंट, 100 रुपयाचे 10% नाही तर 110चे 10% द्यायचे आहेत. ठीक आहे, जसं की पहा, आता मी जेव्हा 110 रुपये पाहिलं होतं सिम्पल इंटरेस्टमध्ये जेव्हा आपण पाहिलं होतं की परत दुसऱ्या वर्षी 10 रुपये वाढून आपल्याला 120 रुपये द्यायचे होते, बरोबर. बट हे चुकीचं गणित आहे जेव्हा आपण चक्रवाढ व्याज बघतो. ठीक आहे, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. 110 रुपये तर द्यायचेच आहेत, प्लस 10% 110 रुपयांचे. मला सांगा, 10% 110 रुपयांचे किती असतात, 11 रुपये. म्हणजे हे किती झाले स्टुडंट टोटल तुमचे इथं, 1, 2, 1 म्हणजे 121 रुपये तुम्हाला द्यायचे. आपण पाहिलं होतं सिम्पल इंटरेस्टमध्ये आपण 120 रुपये देत होतो, पण इथे किती देतोय स्टुडंट, 121 रुपये देतोय. समजा तिसरे वर्षी तुम्ही हे परत पैसे वापस करतायत. ओके, तिसरे वर्षी म्हणजे परत तुम्हाला 121 रुपये तर द्यायचे आहेत. ठीक आहे, 121 रुपये तर द्यायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 10% 121 रुपयांचे द्यायचे स्टुडंट. मला सांगा, 10% 121 रुपयांचे किती असतात, 12.1 रुपये. म्हणजे तुमचं टोटल पैसे तुम्ही किती देणार आहात त्या व्यक्तीला, इथे देणार आहात तुम्ही 133.1 रुपीज. जसं की आपण सिम्पल इंटरेस्टमध्ये बघितलं होतं आपण 130 रुपये देत होतो, इथे आपण किती देतो, 133.1. अशा पद्धतीची कॉन्सेप्ट असते कंपाऊंड इंटरेस्टची. परत एकदा मी तुम्हाला सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्टमधला एक बेसिक फरक सांगते आणि त्याचा आपण जे आहे फॉर्म्युला बघून घेऊयात. लास्ट वेळेस पहा स्टुडंट्स, सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला फरक. जेव्हा मी सिम्पल इंटरेस्टबद्दल बोलती आणि इकडे कंपाऊंड इंटरेस्टबद्दल, तर सिम्पल इंटरेस्टमध्ये जर पहिल्या वर्षी तुम्ही 100 रुपये एखाद्याकडून घेतलात, 1 वर्ष वापरलात, तर तुम्हाला 100मध्ये
एक्स्ट्राचे 10% द्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला किती द्यायचे स्टुडंट? 10 रुपये द्यायचे आहेत. 110 रुपये देणार तुम्ही. हा झाला पहिला वर्ष. समजा दुसरे वर्षी परत तुम्हाला पैसे त्यांना वापर करून वापस करायचे आहेत, तर तुम्हाला 100 रुपये तर द्यावेच लागतील, प्लस एक्स्ट्राचे 10% द्यावे लागणार. पण कशाचे 10% स्टुडंट? 100 रुपयांचे 10%. म्हणजे आपण नेहमी जी प्रिन्सिपल अमाऊंट होती, प्रिन्सिपल म्हणजे आपण काल पाहिलं होतं जी मूळ अमाऊंट होती, त्या मूळ अमाऊंटवरतीच आपण इंटरेस्ट शोधतो स्टुडंट्स. कशाच्या बाबतीत? सिम्पल इंटरेस्टच्या बाबतीत. सिम्पल इंटरेस्टच्या केसमध्ये आपण नेहमी जे पण रेट शोधणार आहोत, 10%, 10%, 20% असतील किंवा 15% असतील, ते नेहमी आपण प्रिन्सिपल अमाऊंटवरतीच शोधतो. बट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये असं असते का? पहा, नसतं. जसं की आता इथे 10 रुपये परत देणार आपल्याला, 120 रुपये आपण दुसऱ्या वर्षी देणार. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तसं असतं का स्टुडंट? बिलकुल पण नाही. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू, मूळ व्हॅल्यू जरी तुम्ही 100 रुपये एखाद्याकडून घेतलात, पहिल्या वर्षी तुम्ही त्याचे 10% देणार आहात. तर 10% देणार आहात म्हणजे 100 रुपये तर द्यालच, प्लस 10% त्याचे द्याल 100 रुपयांचे, म्हणजे 110. इथंपर्यंत सारखं आहे पहिल्या वर्षी. पण दुसऱ्या वर्षी गोष्ट चेंज होती. कशी चेंज होती? पहा, तुम्हाला 100 रुपयेचे 110 झाले तुमचे, म्हणजे 110 रुपये तर द्यायचेच आहेत, प्लस एक्स्ट्राचे 10% द्यायचे. 10% यावेळेस तुम्ही 100चे देणार आहात का? नाही. तुम्ही कशाचे द्याल? या 110चे 10%. म्हणजे किती राहील स्टुडंट? हे 110चे 10% म्हणजे 11 रुपये. म्हणजे तुम्ही किती देणार आहात? 121. इथं किती होतं? 120. इथे किती आहे? 121. स्टुडंट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला जास्त मनी जी आहे, एक्स्ट्रा अमाऊंट पे करायची आहे. पण सिम्पल इंटरेस्टमध्ये तुम्ही अमाऊंट जे आहे तुमचं किंवा जे दर आहे, तुम्ही नेहमी प्रिन्सिपल किंवा मूळ अमाऊंटवरती कॅल्क्युलेट करता. सो अशा पद्धतीने हे पूर्ण बेसिक्स होतं. यासोबतच काही कंपाऊंड इंटरेस्टचे फॉर्म्युलेज आहेत आणि त्याच्या बेस्ड तुम्हाला मी इथे क्वेश्चन प्रोव्हाइड करते. तर ते क्वेश्चन्स आपण 1-2 सॉल्व्ह करूयात. आपल्या इथे सगळे डाऊट्स जे आहेत कव्हरअप होऊन जातील. आता यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचा जो कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे ते प्लीज नोट डाऊन करून घ्या. कंपाऊंड इंटरेस्ट जो असतो स्टुडंट तुमचा, किंवा जो चक्रवाढ व्याज आहे, मराठी मीडियम स्टुडंट्सनी मराठीमध्ये लिहून घ्या, इंग्लिश मीडियम स्टुडंट्सनी इंग्लिशमध्ये लिहून घ्या. कंपाऊंड इंटरेस्ट नेहमी काय असतं स्टुडंट? तुमचं जे अमाऊंट आहे मायनस प्रिन्सिपल, आपण याला बोलतो कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय स्टुडंट? जी रक्कम तुम्ही द्यायला लागलात किंवा घ्यायला लागलात. सिम्पल. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पैसे बॉरो करत आहात. बॉरो करणे म्हणजे काय? उधारी घ्यायला लागलात. तर त्या व्यक्तीने 100 रुपये दिली म्हणजे तुमची प्रिन्सिपल किती झाली? 100 रुपये. पण तुम्ही परत करताना समजा त्या व्यक्तीला 110 रुपये दिलात, तर 110 रुपये काय झाली? तुमची अमाऊंट झाली. तर हे लक्षात घ्या. हे तुम्हाला मी ऑलरेडी कालच्या सेशनमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं आहे. ह्याला मराठीमध्ये आपण बोलतो रक्कम. ओके, ह्याला बोलतो मूळ, आणि कंपाऊंड इंटरेस्टला तर चक्रवाढ व्याज बोलतात, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो चक्रवाढ व्याज काय स्टुडंट? रक्कम, अमाऊंट मायनस तुमचे प्रिन्सिपल किंवा मूळ. अजून एक इम्पॉर्टंट महत्त्वाचा फॉर्म्युला आहे अमाऊंट शोधण्यासाठी किंवा आपण रक्कम शोधण्यासाठी जो फॉर्म्युला वापरतो ते प्लीज लिहून घ्या. P × 1 + R/N अपॉन 100 ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे स्टुडंट अमाऊंट शोधण्याचा. प्लीज हे लिहून घ्या. ए म्हणजे काय? तुमची अमाऊंट. पी म्हणजे काय? तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू, जे तुम्ही रक्कम उधारी घ्यायला लागलात. आणि आर म्हणजे काय? ज्या दराने तुम्ही घ्यायला लागलात. ओके, जो रेट आहे, जो दर आहे, त्याला आपण आर बोलतो. एन म्हणजे काय? किती टाईमसाठी तुम्ही घ्यायला लागलात, त्याला आपण बोलतो एन. म्हणजे 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, अशा पद्धतीने. सो ए काय आहे? तुमची रक्कम. पी म्हणजे तुमची मूळ. एन म्हणजे किती वेळासाठी तुम्ही घेतात. आर म्हणजे तुमचा काय स्टुडंट? दर किंवा रेट, ज्याला आपण बोलू. सो विदाउट एनी फर्दर ड्यू आता क्वेश्चन स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1. हा जो क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला दिलेले पहा, प्रिन्सिपल अमाऊंट नमिताने जे आहे बॉरो केलेले आहेत पैसे 50,000 आणि 3 वर्षासाठी, आणि दर किती आहे स्टुडंट? 3.5% पर ॲनमचा दर आहे. प्रश्न विचारला इंटरेस्ट किती ॲक्युम्युलेट व्हायला 3 वर्षाच्या नंतर. स्टुडंट, इथे तुम्हाला फक्त सिम्पल इंटरेस्ट शोधायचा आहे आणि सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आधी तर पहा, पी तुमची रक्कम किती आहे इथे? 50,000. रक्कम नाही, पी म्हणजे मूळ असतं. ठीक आहे. आर किती आहे स्टुडंट? आर आहे 3.5% आणि टाईम टी किती आहे? 3 वर्षासाठी. सो आपल्याला माहिती आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? तुमचा मूळ म्हणजेच प्रिन्सिपल गुणिले किती दर आहे, रेट, गुणिले टाईम भागिले 100. सो पीची व्हॅल्यू किती आहे स्टुडंट? 50,000
गुणिले R 3.5 इंटू टाईम 3/100. सो 2 0 कट करून टाका. ओके, पॉईंट आणि इथला एक शून्य कट करून टाका. किती राहिलं स्टुडंट? 50 गुणिले 3 म्हणजे हे 150 गुणिले 35 म्हणजे तुमची इथे व्हॅल्यू येणार आहे 5250. ही काय व्हॅल्यू आहे स्टुडंट्स? हे काय आहे? सिम्पल इंटरेस्ट आला तुमचा. सिम्पल इंटरेस्ट किती आला? 5550. समजा जर तुम्हाला रक्कम शोधायला सांगितली, अमाऊंट शोधायला सांगितली, तुम्ही कशी शोधणार? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 50,000. त्यात इंटरेस्टला जोडून टाका 5520. तुम्हाला भेटून जाईल इथे 55,250. हे काय स्टुडंट? तुमची अमाऊंट किंवा रक्कम आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड द अमाउंट इफ 10,000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% पर ॲनम फॉर 2 years वेन कंपाऊंडेड ॲन्युअली. आता इथे तुम्हाला शोधायचे स्टुडंट्स चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज कसं शोधणार पहा. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही किती रक्कम उधारी घेतली आहे स्टुडंट? इथे प्रिन्सिपल किती आहे? 10,000. प्रिन्सिपल म्हणजेच काय स्टुडंट? तुमचं मूळ. ओके, सो इथे तुमचं प्रिन्सिपल किती आहे? 10,000. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट. यानंतर किती दराने आपण ह्याला फिक्स करत आहोत? रेट किती आहे? दर आहे 10% पर ॲनम. आणि किती वर्षासाठी? म्हणजे किती टाईमसाठी? 2 वर्षासाठी. आपल्याला आत्ताच मी फॉर्म्युला सांगितला, ए इज इक्वल टू अमाऊंट जर आपल्याला शोधायची असेल तर P गुणिले 1 + R भागिले 100 रेज टू N. सो या प्रश्नामध्ये पहा, अमाऊंट शोधायची आहे. सो अमाऊंट कशी शोधणार? प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे 10,000 आहे. ओके, इथे पहा 1 + 10 डिवायडेड बाय 100 रेज टू 2. सो याला काय लिहिल मी स्टुडंट? अमाऊंट इज इक्वल टू 10,000. कॅल्क्युलेशन प्लीज पहा प्रॉपरली. 1 + आता ह्या 0 0 कटला. ठीक आहे, 1/10ला मी काय करेल स्टुडंट? 1/10ला लिहिल मी 0.1 चा स्क्वेअर किंवा वर्ग. पहा आता याचं उत्तर येईल 10,000. 1चा वर्ग काय असतो? 1च असतो. प्लस 0.0चा वर्ग काय असणार आहे पहा तुमचा इथे. त्याच्यापेक्षा आधी तुम्हाला काय करावं लागेल? दोघांची ॲडिशन करावी लागेल. वर्ग घ्यायची गरज नाही आहे, डिरेक्ट आधी काय करूया? दोघांची ॲडिशन घ्या. 1 + 0.1 किती येईल? 1.1. ह्याचा वर्ग घेऊन टाका ना, ह्याचा वर्ग घ्या. ठीक आहे, सो ह्याचा वर्ग घेतल्यानंतर काय येईल स्टुडंट तुमचं? 10,000. 1.1चा वर्ग तुम्ही सरळ 11 ह्याला कन्सिडर करा. 11चा वर्ग तुम्हाला माहिती आहे काय? 121. सो 121 जर 11चा वर्ग आहे तर 1.1चा काय येईल? 1.21 येईल. सो 10,000 गुणिले 1.21. उत्तर तुमचं इथे येणार आहे 12100. हे पॉईंट 2 डिजिटच्या नंतर होते म्हणून 2 शून्य कटले. सो 121 गुणिले 100 म्हणजे किती येणार आहे? 12,100. सो तुमचं इथे आन्सर किती येणार आहे स्टुडंट? 12,100 ही तुमची अमाऊंट तुम्हाला इथे शेवटी भेटणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन $14,000 ॲट द रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ 5% पर ॲनम. स्टुडंट या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जो आहे इयर फिक्स करून नाही सांगितलं. आपण इथे घेऊयात फॉर 2 years. समजा फॉर 2 years 2 वर्षांसाठीचं आपण हे जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट शोधणार आहोत. तुम्हाला एक वेगळी टेक्निक शिकवते मी. सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युलाच्या मदतीने पण आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला माहिती आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे असते प्रिन्सिपल गुणिले रेट गुणिले आय, राईट, अपॉन 100. नॉट आय, दिस इज टी. ओके, दॅट इज प्रिन्सिपल गुणिले रेट गुणिले टाईम भागिले तुमचं काय? 100, राईट. सो यामध्ये पहा प्रिन्सिपल किती आहे स्टुडंट तुमचं? 14,000. 14,000 तुमची प्रिन्सिपलची रक्कम आहे, राईट. किती वेळासाठी तुम्ही ठेवताय? आपल्याला इथे 2 वर्षे. ठीक आहे, पण समजा आता आपण 1 वर्षासाठी काढतोय. आधी हे कटच करून टाका. ठीक आहे, 1 वर्षासाठी तर आपण काय घेणार? टाईम किती घेणार? 1. आणि दर किती आहे? 5. सो 5 गुणिले 1 घ्या भागिले 100 करा. इथे तुम्ही शोधल्यावरती तुम्हाला समजेल की तुमची 14,000 + 700 म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला येणार आहे 14,700 टोटल सिम्पल इंटरेस्ट किंवा अमाऊंट म्हणा. तुमचा सिम्पल इंटरेस्ट किती येईल स्टुडंट? 700 येईल. ह्याचं कॅल्क्युलेशन किती येईल? 700 येईल. पण अमाऊंट किती येणार आहे? रक्कम किती येणार आहे? प्रिन्सिपल + 700.
म्हणजेच तुमची जी सुरुवातीची व्हॅल्यू होती त्यामध्ये 700 तुम्हाला व्याज भेटला. म्हणजे टोटल अमाऊंट किती आली? 14,700. आता समजा दुसऱ्या वर्षी परत तुम्ही ही व्हॅल्यू जी आहे चक्रवाढ व्याजमध्ये इन्क्लूड करायला लागलात, तर यावेळेस तुमची प्रिन्सिपलची व्हॅल्यू 14,000 राहील का? नाही. यावेळेस तुमची प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती राहील? 14,700. 14,700. आणि 14,700 मध्ये परत तुम्ही दर कितीचा फिक्स ठेवताय? 5% आणि परत अजून एका वर्षासाठी तुम्ही शोधणार आहात समजा. तर तुम्ही कसं शोधणार स्टुडंट? यामध्ये पहा, प्रिन्सिपल गुणिले आर गुणिले टी करा, गुणिले 1 गुणिले 5, राईट. तुमचं इथे किती येईल? परत आन्सर डिवायडेड बाय 100. तुमचं इथे आन्सर येईल 735. इथे किती आलं होतं? 700. इथे किती आलं होतं? 735. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे आता? 14,700. त्यामध्ये परत 735ला ॲड करा किंवा जोडल्यानंतर तुम्हाला किती भेटेल स्टुडंट्स? इथे जोडल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू भेटेल 15,435. प्रश्नामध्ये काय शोधायला सांगितलं आहे? आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शोधायला सांगितलं आहे. प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट शोधायला सांगितलं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट शोधण्यासाठी फॉर्म्युला काय स्टुडंट? अमाऊंटमधनं तुम्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू वजा करा. फायनल अमाऊंट किती आली आपली? 15,435. 15,435. यामधनं 14,000 वजा करा. 14,000च का वजा केले? कारण पहिली प्रिन्सिपल व्हॅल्यू वजा करायची असते. आपल्याला फायनल किती भेटेल स्टुडंट? 1,435. सो दिस इज युअर फायनल आन्सर. आय होप तुम्हाला हा प्रश्न प्रॉपरली समजला असेल. यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगू शकता. यामध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शोधायला सांगितलं होतं. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला हा पण आपण पाहिला होता, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आधी सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण अमाऊंट शोधली. परत एकदा सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण दुसरी प्रिन्सिपल व्हॅल्यू घेऊन दुसरी अमाऊंट शोधली, राईट. सो अमाऊंट मायनस जेव्हा आपण प्रिन्सिपल करू आपल्याला भेटेल इथे कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. हे 2 वर्षासाठी आपण काढलं होतं स्टुडंट. हा एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन घ्या ॲज अ होमवर्क. हा क्वेश्चन पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि सोपा आहे. ठीक आहे. हा प्रयत्न करा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹12,600 फॉर 2 years ॲट 10% पर ॲनम. याच पद्धतीने तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. हे जे क्वेश्चन क्रमांक 3 आपण सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने 4ला पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता ॲज अ होमवर्क. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट, ज्यामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट समजून घेतलेले आहोत. उद्याच्या सेशनमध्ये किंवा परवाच्या सेशनमध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स अजून कवर अप होऊन जातील. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.